हा तलाव सिमेंट शिवाय बांधला आहे, तरीही 150 वर्षापासून उभा आहे. आश्चर्य वाटलं ना? तर आज आपण अशाच एका अद्भुत तलावाची माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सोलापूर जिल्ह्यातील हिप्परगा तलाव किंवा एकरूप तलाव हा फक्त एक जलस्रोत नाही, तर 150 वर्षाहून जुना इतिहास आणि अभियांत्रिकी कौशल्याचा अद्भुत नमुना आहे. हा तलाव ब्रिटिशकालीन सिंचन प्रकल्प असून 1866 साली त्याचे बांधकाम सुरू झाले आणि 1871 मध्ये ते पूर्ण झाले. आदिला नदीवर बांधलेला हा तलाव त्या काळातील एक अत्यंत महत्वाचा जलसाठा होता. या प्रकल्पाचे डिझाईन कर्नल फाईफ यांनी कर्नल मुरली यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. विशेष म्हणजे या तलावाचे बांधकाम सिमेंट शिवाय दगड, माती आणि धातूंचा वापर करून करण्यात आले आहे, जे त्या काळातील मजबूत अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हिप्परगा तलाव हा सोलापूर सारख्या दुष्काळ प्रवण भागासाठी जीवनदायी ठरला. या तलावाच्या पाण्यामुळे सुमारे 11 गावातील हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली आली. तसेच सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यातही याचा मोठा वाटा आहे. या तलावाची साठवण क्षमता सुमारे 3 TMC म्हणजेच 62.5 मिलियन घनमीटर इतकी आहे. दख्खन भागातील हा एक महत्वाचा आणि ऐतिहासिक सिंचन प्रकल्प मानला जातो. या प्रकल्पाच्या दीर्घकालीन टिकाऊपणामुळे आणि अभियांत्रिकी गुणवत्तेमुळे आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा आयोगाने म्हणजेच ICID ने या तलावाला वर्ल्ड हेरिटेज दर्जा प्रदान केला आहे. महाराष्ट्रातील हा दुसरा असा जागतिक वारसा सिंचन प्रकल्प ठरला आहे आणि समस्त सोलापूरकरांसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. हा तलाव सोलापूर शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर सोलापूर तुळजापूर महामार्गावर स्थित आहे. आजूबाजूचा परिसर अत्यंत निसर्गरम्य आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो. आज हिप्परगा तलाव एक पर्यटन स्थळ बनत आहे. इथे बोटिंग, पक्षी निरीक्षण आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी लोक येतात, पण तरीही त्याचा ऐतिहासिक वारसा अनेकांना अजूनही माहीत नाही. 150 वर्षाहून अधिक काळ उभा असलेला हा तलाव आजही आपल्याला पाणी देतो, शेतीला आधार देतो आणि आपल्या इतिहासाची आठवण करून देतो. तुम्हाला हिप्परगा तलावाबद्दल ही माहिती होती का? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.